इसका प्रमाण माउंटबैटन के सेक्रेटरी के मेमोयर्स में मिलता है कि जब माउंटबैटन पहुंचे बिरला हाउस तो भीड़ निकल रही थी, क्योंकि पुलिस ने तब तक कॉर्डन ऑफ कर दिया था, और निकलती हुई भीड़ में नारे लग रहे थे कि मियो ने गांधी को मारा है, मियो को खत्म करना पड़ेगा। तो माउंटबैटन ने अपनी गाड़ी में से कूदकर एकदम से वो चिल्लाया कि कौन कहता है, हु सेज इट वाज अ मुस्लिम, इट वाज अ हिंदू हु किल्ड बापू। और उन्होंने भीड़ को शांत किया। जब अंदर जा रहे थे तो उनके सेक्रेटरी ने उनको पूछा कि वी डोंट नो हु हैज किल्ड गांधी, हाउ कैन यू बी सो श्योर एंड टेल दैट इट वाज अ हिंदू हु किल्ड हिम। और माउंटबैटन के ये शब्द थे, गॉड फॉरबिड, इफ इट वाज अ मुस्लिम दिस वर्ल्ड विल नॉट हैव सीन अ मैसेकर वर्स देन व्हाट विल हैपन। उसके बाद पूना के गाडगिल बिरला हाउस पहुंचे, कांग्रेस के नेता थे काका साहेब गाडगिल, वो बिरला हाउस पहुंचे और उन्होंने कहा कि कौन था, किसने मारा बापू को। तो उनको कहा कि उस कमरे में बंद करके रखा है। काका साहेब गाडगिल ने दरवाज़ा खोला, उसका उनके चेहरे पर नजर गई और उनके मुंह से ये बात निकली, अरे नथ्या तू है काय केलस। और जब उन्होंने ये कहा तो काका साहेब गाडगिल ने ये लिखा है कि मेरे हाथ पकड़ के मुझे खींच के पंडित जी और माउंटबैटन के पास ले जाया गया, सरदार पटेल के पास ले जाया गया कि इसने उस खूनी को पहचान लिया है, ये देखो उसकी आइडेंटिटी बताएगा। तो मैंने कहा कि ये तो नथुराम गोडसे हमारा पूना का सरफिरा है। ऑल इंडिया रेडियो के समाचार बुलेटिन को आप सुनिए, उस दिन के 30 जनवरी के, गांधी की हत्या का समाचार देना है उन्होंने। वो ऐसे समाचार नहीं देते हैं कि महात्मा गांधी वो शॉट, ही इज नो मोर। उस समाचार को इस तरह से पेश किया गया था, अ हिंदू शॉट महात्मा गांधी दिस इवनिंग, बापू इज नो मोर। ये बहुत जरूरी था कि हत्यारे की जात और धर्म प्रस्तापित किया जाए, क्योंकि चिंता ये थी कि अगर अफवाह फैल जाए, और अगर उसमें ये अफवाह फैल जाती कि मुसलमान ने बापू को मारा है, उसके बाद इस मुल्क में एक भी मुसलमान बचता नहीं। यह भी कोशिश बापू की हत्या के साथ की गई थी, और इसीलिए करीबन 45 मिनट तक नथुराम गोडसे ने अपनी आइडेंटिटी के बारे में कोई भी बात नहीं बताई थी। वो सिर्फ ये कहता था, मुझे सर पे चोट लगी है, मुझे मेरी मरहम पट्टी करवाओ, मेरा मेडिकल इन्वेस्टिगेशंस करवाओ। और उसकी पोशाक या किसी भी चीज़ पर से ये पता नहीं चलता था कि वो कौन से धर्म का है। तो वो छुपाने की कोशिश ज़रूर की थी, पर ये खतना और कुरान के बारे में कोई दस्तावेज ऐसा नहीं है। हम झूठ का प्रतिकार झूठ से नहीं करते, हम झूठ के लिए सक्षम है कि हम सत्य बोल के उस झूठ को झूठ साबित कर सके। नमस्ते सर, सबसे पहले आपको प्रणाम करता हूँ और आवाडे सर का भी धन्यवाद करता हूँ कि इतना अच्छा कार्यक्रम आपने रखा है कि लोगों के बीच इतिहास की जानकारी मिले। सर, आपने जो बताया उसमें मुझे लगता है एक दो बात छूट गई है, वो बहुत ज़रूरी थी। जैसे कि मैंने 2 दिन पहले राजमोहन गांधी जी का जो बात सुना था, उसमें राजमोहन गांधी जी ने बताया था कि जो विभाजन का बात था तो उसमें सबसे पहले सरदार पटेल जी ने साइन किए। मैंने कहा, मैंने वो बात साइन की भूल गया। हाँ, यानी साइन की या मान्यता दी। दूसरी खिलाफत आंदोलन की बात भी कही थी। तो खिलाफत आंदोलन में जो समर्थन दिया था गांधी जी ने, वो अच्छा के लिए दिया था, कुछ बुरी मंशा से नहीं किया था, लेकिन वो खिलाफत आंदोलन का समर्थन लोकमान्य तिलक जी ने भी किया था। मैंने वही भी बताया, मैंने बताया वो यानी शुरुआत में ही मैंने। धन्यवाद सर, बहुत बहुत धन्यवाद। थँक यू। 5-10 मिनिटं सगळ्यांनी काढावीत. अकॉर्डिंग टू मी, द 1906 Lucknow Agreement in fact was signed and dominated by Lokmanya Tilak. Yes. And at that juncture, Mahatma Gandhi was nowhere in Indian scenario. He was then in South Africa. It was only after the departure of Lokmanya Tilak that Gandhi could take away the Indian National Congress side. And only after that, Congress became a party of the masses. Yeah. If you read the history of Congress from 1885 to 1920, according to me,
Congress became a common man's party only after Gandhi came into the scenario of और इसी बात का गुस्सा था. on and इसी बात का गुस्सा. 1906 साली जे करार केलेला होता, लखनौ करार ज्याला म्हणतात, म्हणजे जे बेंगॉलची फाळणी हे ते सगळं त्याच्यात होतं आणि मॉडरेट्स वर्सेस एक्स्ट्रीमिस्ट अशी काँग्रेसमध्ये जी लढाई सुरू झाली, ते त्या कराराचं जे सगळं मूळ गाभा होता तेच म्हणून मुस्लिम धार्जिणं होतं असं तेव्हाच्या लोकांचं मत होतं. पण त्याच्यासाठी कधीही लोकमान्य टिळकांना दोषी ठरवण्यात आलं नाही. पण तेच जेव्हा खिलाफत आंदोलनच्या बाजूनी महात्मा गांधी उभे राहिले आणि महात्मा गांधींची मनीषा होती, इच्छा होती की मुसलमानांना मुख्य प्रवाहात राजकारणाच्या आणला पाहिजे, तर हे दोन समाज एक झाले तरच स्वातंत्र्य आपल्याला दृष्टीपथात दिसेल. त्याच्यासाठी त्यांच्या विरुद्ध द्वेष तयार करण्यात आला आणि त्यांच्या हत्येचं ते कारण देण्यात आलं, जे तुषार गांधींनी संपूर्ण खोटं आहे हे पुराव्यानिशी सांगितलं. मला एक विचारायचं आहे की पहिल्यांदा आव्हाड साहेबांचा आम्ही आभार मानतो की फार चांगला कार्यक्रम आमच्या ठाणा शहराला दिला आणि त्यामुळं जी सत्य परिस्थिती आहे ते आज आम्हाला सुद्धा समजली. का एवढं सखोल वाचन आमच्याकडे होत नाही आणि तेवढा वेळ आम्हाला मिळत नाही. आम्ही सुद्धा संसार याच्यात व्यापलेला आहे. आपण फार सुंदर प्रवचन केलं आणि आम्हाला चांगलं अंडरस्टँडिंग मिळालं. आव्हाड साहेबांचा आभार, तुमचाही आभार. माझा एकच प्रश्न असा आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर पण उच्च शिक्षित आणि महात्मा गांधी पण उच्च शिक्षित, त्यावेळची जी मंडळी होती सगळी सत्ता हे देश स्वातंत्र्य करण्यासाठी खरं उच्च शिक्षितच होती. म्हणजे कोणी खालचा पातळीचा असा एकही नेता नव्हता. त्यांचे आचार विचार आणि सगळं धर्म हे सगळं होतं. पण हे विष कशामुळं त्यांच्यामध्ये गेलं आणि चांगल्या माणसाला त्यांनी आत्महत्या करण्याचं, खून करण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे माझ्या अजून लक्षात येत नाही. कारण सामान्य माणूस असेल तर मी तर समजू शकतो, खालचा तळाचा माणूस. पण हे सगळे उच्च प्रकारचे माणसं आहेत ज्यांनी सगळी दुनिया, सावरकरांनी सुद्धा समुद्रात उडी मारून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी कष्ट केलं, यांनी सुद्धा त्याच प्रकारे केलं. पण हा विष का त्यांच्या मनामध्ये आलं ते अजून मला कळलं नाही. तर प्लीज त्याचं एक थोडंसं हे केलं तरी बरं होईल. धन्यवाद, आभारी आहे. सगळ्या प्रेक्षकांचा आभार, बंधू भगिनींचा आभार की तुम्ही शांततेपणे त्यांचं ऐकलं आणि समजून घेतलं. थँक्यू, धन्यवाद. नाही, मी ह्याच्यावरती जास्त बोलू शकत नाही आहे, कारण ह्याच्यासाठी मग ते सावरकरांच्या बाबतीत पण रिसर्च तेवढाच प्रखरप्रमाणे करावं लागेल आणि मला ह्या सब्जेक्टवरती रिसर्च करायला जवळपास 4 वर्ष लागली होती. म्हणून मी ठामपणे सांगू शकत नाही आहे. पण मी तुम्हाला एक हे करतो, तुमच्या बोलण्याचा विरोध हे करतो की माणसाचं स्तर किंवा शिक्षण कितीही उंच असला तो माणूस नीच कृत्य करू शकत नाही हे मानायला मी तयार नाही आहे. त्याच्यात माणसाची मानसिक प्रवृत्ती कोणत्या स्तरची आहे त्याच्यावर अवलंबन नसतं त्याचं. त्यावेळेला त्याच्या मानसिक परिस्थितीचा काय स्तर होतं ते त्याच्यामध्ये जास्त हे होतं. मग बोलू आपण, कारण दुसऱ्यांचे पण प्रश्न आहेत. प्रोफेसरने पुस्तक लिहिलंय, त्या पुस्तकाचं नाव आहे अकथित सावरकर. तुम्ही आज रात्री माझ्याकडनं घेऊन जा आणि ते उद्या परवा रात्री परत आणू. सर नमस्कार. प्रथमतः आपण सर्वांचे धन्यवाद आणि एवढ्या खूप विवेचन आणि अभ्यासपूर्ण विवेचन केल्याबद्दल. मला फक्त असं सुचवायचं आहे किंवा फक्त विवेचन करायचं आहे की माझं नाव दादासाहेब गवळी. संत तुकारामांचं वैकुंठ गमन, संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी, त्यानंतर महात्मा गांधींचा खून, पुढे जाऊन पानसरे आणि दाभोळकरांचा खून, ही जी काही लिंक आहे ती मनोवादी विचारसरणीतून झालेली आहे असं तुम्हाला कुठे वाटतं का? वो जो वर्ण व्यवस्था की विचारसरणी है उसमें से कहीं से भी ये प्रेरित है, ऐसा लिंक तो है ही, उसमें कोई दो बात है नहीं कि वही विचारधारा आज भी उतनी ही जोरों से अपना एजेंडा लाद रही है और उस एजेंडा के खिलाफ उनको जो भी ऐसा लगता है कि वो उसके खिलाफ अवरोध रूप बन रहे हैं, उनको वो उनकी मान्यता ही खून मारना, धाड़ना, काटना वो है. वो जिंदगी के बारे में नहीं सोचते, उनका प्रतिशोध ही उनका धर्म है. तो वो
उसमें कोई ताज्जुब की बात नहीं है कि वो लिंक तब से आज तक चलता है। नहीं, इसमें चातुर्वर्ण व्यवस्था के बारे में उनको अपना ही उच्च वर्णीय का ये होना है। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, कोई दो बात ही नहीं है, थैंक यू। कोई दो बात ही नहीं है। गांधींनी जेव्हा आपली पॉलिटिकल फिलॉसॉफी ऊपर आइए ना। नाही, आय डोंट वॉन्ट टू शेअर द डायस विथ यू. अरे त्यांनी एक लिहून ठेवलंय गांधीजींनी, अन आय फॉर अन आय, अन आय फॉर अन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड. बिल्कुल म्हणजे प्रतिशोध आणि सूड भावनेतनं राजकारण करणं हे गांधीयन फिलॉसॉफीला मान्यच नाही. आणि म्हणून देशामधल्या गांधीजींनंतर जेवढ्याही लढाया लढल्या गेल्या, नेल्सन मंडेलाच्या, तुम्ही जर कोणी साऊथ आफ्रिकेला गेलात तर तुम्ही तिथल्या टॅक्सी ड्रायव्हरबद्दलशी बोललात ना, तो जेवढं नेल्सन मंडेलाबद्दल आदराने बोलतो, मॅडिबाबद्दल जेवढं आदराने बोलतो, तेवढंच तो गांधींबद्दल बोलतो. और जर- इसीलिए सॉरी नाही, जर गांधीजींचा आदर्श घेऊन साऊथ आफ्रिका चालला नसता तर जंगलात राहणारा तिथला जो आदिमानव आहे, म्हणजे आपण म्हणू शकत नाही की काळे, पण तिथला जो वर्णव्यवस्थेतला जो वेगळा वर्ग आहे, त्यांनी एकाही ब्रिटिशरला जिवंत परत जाऊ दिलं नसतं. हे नेल्सन मंडेलाला माहिती होतं आणि म्हणून नेल्सन मंडेला गांधीजींच्या मार्गावरनं गेला की हे दोघं एकत्र राहिली तरच साऊथ आफ्रिका टिकेल, नाही तर साऊथ आफ्रिकेमध्ये जेनोसाईड होईल, कारण का ते प्रचंड क्रूर असतात. आणि त्याच्यातनं साऊथ आफ्रिकावरती आला. तुम्ही कुठेही जा साऊथ आफ्रिकामध्ये, तुम्हाला नेल्सन मंडेलाच्या 1 इंच वरती लोक गांधीजींना मानतात. मार्टिन लुथर किंग, सेकंड मार्टिन लुथर किंग, ह्याच्या प्रत्येक पुस्तकात ही हॅज गिवन एव्हरीथिंग टू महात्मा गांधी. आणि म्हणून आपल्या इथे बॅराक ओबामा जरी आला आणि क्लिंटन जरी आला तर ते हेच म्हणतात की हा देश गांधींचा आहे. हीच भारताची ओळख आहे, अजून काय पाहिजे. और इसी आइडियोलॉजी, इसी बिलीफ को लेके बापू की हत्या के बाद जब रेड फोर्ट ट्रायल में नथुराम और आप्टे को फांसी की सज़ा दी गई, तो बापू के तीनों बेटों ने, उसमें मेरे दादा भी शामिल थे, मणिलाल, रामदास और देवदास, इंडिविजुअली और जॉइंटली उन्होंने भारत के प्रधानमंत्री और सरदार पटेल को पत्र लिख के ये अपील की थी कि बापू की हत्या के दोषियों को फांसी ना दी जाए, क्योंकि वो एक सूड़ की भावना से दिया गया न्याय होगा और वो गांधी की जो के आदर्श के खिलाफ होगा. वो पत्र इसीलिए नहीं लिखा था कि वो नथुराम गोडसे और आप्टे ने किए हुए कार्य का समर्थन कर रहे थे, लेकिन इसलिए लिखा गया था कि वो बापू की आइडियोलॉजी का समर्थन करते हुए ये नहीं चाहते थे कि बापू के हत्यारों को भी मारा जाए. कोणाचे काही प्रश्न? बऱ्याचदा एक गैरसमज पसरवला जातो की भगतसिंगांची फाशी महात्मा गांधी वाचवू शकले असते. त्याबद्दल बरेचसे गैरसमज सगळ्यांकडे आहेत. हो. त्याबद्दल तुम्ही 2 शब्द सांगाल का? कलेक्टेड वर्क्स का जो वॉल्यूम है उस ज़माने का, जब भगत सिंह को फांसी दी गई थी, उसमें 4 पत्रों दर्ज है जो गांधी और उस ज़माने के वाइसरॉय अरविंद के बीच हुए थे. बापू और अरविंद के बीच पैक्ट हो रहा था और उसमें पत्र व्यवहार भी, विचार विमर्श भी उनके हो रहे थे. और उन 4 पत्रों में बापू ने भगत सिंह की तरफ से अपील की थी कि भगत सिंह ने तुम्हारे खिलाफ जुर्म किया है, तुम उसे सज़ा दे सकते हो, लेकिन उसको मारना एक बहुत ही बेहतरीन ज़िंदगी ख़त्म कर देने की चेष्टा होगी और ज़रूरत नहीं है कि आप उसको मारो. उसकी फांसी आप रद्द कर दो, उसको चाहे तो आप अपनी जेल में बंद रख सकते हो, लेकिन उसका जो गुनाह है वो फांसी के पात्र नहीं है. और मेरी आपसे अपील है कि उसकी फांसी को आप रोक दीजिए. ये एक पत्र नहीं, 4 पत्र है. ये गैर समझ उन्हीं लोगों ने फैलाया है जिनके पास कोई भी शहीद नहीं है, कोई भी स्वतंत्र वीर नहीं है, कोई भी समर्थक नहीं है जिसने स्वतंत्रता के लिए शहादत की हो, और इसलिए बेचारे छीनना चाहते हैं दूसरों को जो कभी उनके साथ नहीं थे. और इस चेष्टा में बापू के ऊपर तोहमतें लगाई जाती है. इतिहास गवाह है कि बापू ने अपने से हो सकने वाली सारी कोशिशें की थी उनको बचाने के लिए, लेकिन इतिहास ये भी गवाह है कि अंग्रेज़ों के खिलाफ जिन्होंने भी हिंसात्मक कृत्य किए हो दुनिया में कहीं पर भी, उनको अंग्रेज़ों ने कभी बख्शा नहीं. हारते हुए भी
उनको उन्होंने दंडित किया है, उनसे बदला लिया है। और यही सबसे बड़ा कारण था कि वो हमारे सत्याग्रह के खिलाफ लाचार हो गए, क्योंकि बदला लेने वाला कोई भी कृत्य सत्याग्रही नहीं कर रहा था, इसलिए वो लाचार हो गए कि हम करें तो क्या करें। क्रांतिकारियों को तो हम फांसी पर लटका सकते हैं, इन सत्याग्रहियों का करें तो क्या करें, ये तो हाथ जोड़ के खड़े हैं कि मारो हमें। तब जाके उनको शिकस्त कबूल करनी पड़ी थी। और ये जो बापू और भगत सिंह के बारे में जो अब दुष्प्रचार है, वो उन्हीं लोगों ने किया है जिन्होंने नथुराम के कृत्य को सार्थक बनाने के लिए भी दुष्प्रचार किया। ज्यांनी आता भगत सिंगांचं जे विचारलं ना, तुम्ही विचारलं ना, भगत सिंगांना गद्दारीमुळे भगत सिंग पकडले गेले आणि त्यांची गद्दारी ही कोणी केली हे पुस्तकात नमूद आहे. आणि ते सगळे त्या काळच्या राईट मुवमेंटची जवळ असलेल्या लोकांनी गद्दारी करून त्यांना त्यांच्या ताब्यात दिलं. पण हे लक्षात ठेवा, भगत सिंग वॉज अ अथिस्ट, ही वॉज अ लेफ्ट माइंडेड गाय अँड कम्युनिस्ट. म्हणजे तेच लेफ्ट. आणि ही नेवर बिलीव्ड इन टू गॉड. आणि तो मरताना म्हणजे माझा आणि गोपाळ गोडसेंचा वैयक्तिक वाद झाला याच्यावरनं. जेव्हा गोपाळ गोडसे घंटाळीमध्ये आले होते तेव्हा मी खूप म्हणजे कॉलेजमध्ये जाणारा तरुण होतो. आणि गोपाळ गोडसे आपल्या भाषणात असं म्हणाले की आम्ही जे केलं ते भगत सिंगांसारखं सगळं होतं. भाषणाच्या नंतर असंच चर्चासत्र सुरू झालं. मी भगत सिंगांना एक साधा, आपला गोपाळ गोडसेंना एक साधा प्रश्न विचारला. म्हटलं, ट्रायलच्या दरम्यान भगत सिंगांनी हे सांगितलं की होय मीच केलं सगळं, आणि त्याने हे पण सांगितलं की माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाही, पण जर पुनर्जन्म असेलच तर परत मी ह्याच देशामध्ये येईन आणि जोपर्यंत स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत मला असंच सत्वत राहील. म्हटलं, तुम्ही तर गांधी हत्येनंतर जेव्हा कोर्टात गेलात सगळं माहीत असून तुम्ही तर असं सांगितलं की आम्ही ह्या खटल्याबाबत आणि म्हणजे ह्या कटाबाबत अनभिज्ञ होतो, म्हणजे अभिजन वर्गाचा चांगला शब्द न, अनभिज्ञ होतो. म्हटलं, तुम्ही असं कधीच सांगितलं नाहीत की होय मी कट केला आणि मी गांधींना मारलं, असं सांगण्याची हिंमत तुमच्यापैकी एकानेही दाखवली नाही. मग तुमची आणि भगत सिंगांची कशी काय बरोबरी होते. मला आठवतं की त्याच्यानंतर परत गोपाळ गोडसे ते काय ते त्यांचं काय होतं, मृत्यूपत्र वाचन, ते मोठे मोठे अशी नावं काढतात, मृत्यूपत्र वाचन, ते परत येऊन गोपाळ गोडसेंनी अख्ख्या महाराष्ट्रात केलं नाही. त्याच्यामुळे हा कार्यक्रम लावण्याची मानसिकताच ही आहे की सध्या आपण शांतपणाने सोचतो आहोत, ऐकतो पण बोलत नाही. हा लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहे. येस. तुम्हाला सूड भावनेतनं जाऊ नका, पण कॉन्ट्राडिक्शन कीप्स डेमोक्रेसी अलाइव्ह. द डे वी एंड कॉन्ट्राडिक्शन्स द डेमोक्रेसी लाईज डेड्स. ती मरून जाईल. आणि म्हणून आज संख्या कमी आहे. असं मी इथे घेतलेली, सर आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ सिम्पोजियम्स अँड डिबेट्स. फ्रॉम माय चाइल्डहुड आई हैव बीन अ वेरी आई हैव पार एक्सेलेंस डिबेटेरियन. जितेंद्र जी, आप बेफिक्र रहिए, अगर सभागृह में एक भी व्यक्ति होता तो भी मैं ये सारी बात मला म्हणजे मला इतकी भीती वाटत होती. मी सारखा अभिषेक देशपांडे जो म्हणजे आम्ही दोघांनी हा कार्यक्रम ठरवला, मी आणि परांजपे साहेब आम्ही गाडीतनं येतो तर मी सारखा विचारत होतो लोक किती आहेत, लोक किती आहेत. कारण का इथे यहाँ पर जितने भी सभा सम्मेलन हुए सर, वो ऐसे पूरे ददाद में मैंने लिए है. म्हणजे आई हैव ब्रॉट इन तरुण तेजपाल, राजदीप सरदेसाई, म्हणजे फॉर लास्ट 10 years I have brought many people, but you were of such a legacy and at such a stature that I was so scared की जरा जरी गर्दी कमी असेल तर you might feel or take it otherwise, but I am happy and the crowd is also म्हणजे they are Gandhian by heart. मला एकही माणूस उठलेला दिसला नाही. म्हणजे असं इतकं शांतपणाने इतके विचार ऐकायचे ह्या काळात. कारण का नाव गांधी हॅज बिकम अ विलन. टू बी व्हेरी ऑनेस्ट सर, गांधी हॅज बिकम अ विलन. म्हणजे आजकालची तरुण परत ज्या पद्धतीने गांधीजींबद्दल बोलतात ते ऐकूनच वाईट वाटतं. म्हणजे त्यांचं वाचन नाही आणि त्यांच्यामध्ये हे जे काही घुसवलं गेलेलं विष आहे, जे इंजेक्शन दिलं गेलं आहे की गांधी हे मुसलमानांचे होते, गांधी हे 55 कोटी त्यांच्यामुळे दिले गेले, गांधी हे फाळणीचे गुन्हेगार आहेत, गांधींमुळेच हे झालं, गांधींमुळेच ते झालं. पण हे मान्य करा की गांधींमुळे उनको गांधी इतना चुभता था कि हर चीज़, उसके मौत के बाद भी हर चीज़ के लिए वो उसको गांधी ही दोषी ठहराते. उनकी रातों की नींद उड़ा देती है गांधी की तस्वीर से. और सबसे बड़ी नींद उनकी तब उड़ गई कि हिंदू धर्म के जो शत्रु कहते थे,
जिनका की हत्या को वो लोग वध कहते हैं आज भी, उस जिस आदमी को वो लोग भस्मासुर और आलमगीर कहते हैं, उसकी आखिरी सांस में राम का नाम आया। आज तक वो लोग ऐसे लोगों को ढूंढ ढूंढ के लाते हैं जो बोलते हैं कि मैं वहीं पर था लेकिन मैंने नहीं सुना था उनको राम बोलते हुए। पर मैं उस व्यक्ति की गोद में बड़ा हुआ हूं, आभा गांधी, जिसकी गोद में बापू ने प्राण त्यागे, और उसके मरते दम तक आभा काकी हमेशा ये कहती थी कि हमको पता ही चला कि बापू अब हमारे बीच नहीं है जब उनके श्वासों में राम का नाम देना बंद हो गया। एक बार नहीं, दो बार नहीं, तीन बार नहीं, पर गोलियां लगने के बाद प्राण उड़ने तक क्षीण होती हुई सांसों से उस भस्मासुर आलमगीर के मुंह से राम का ही नाम आता था। ये सबसे बड़ी बात आज के दम्भी देशभक्तों को खटकती है। तसंच विचारा, तसंच विचारा. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँक आवाड साहेब अँड द संघर्ष संस्था की या एरामध्ये ही विचारसरणी ठेवलेली आहे. इट्स रिअली ग्रेट ॲक्च्युली, रिअली थँकफुल टू यू ॲक्च्युली. आणि माझं नशीब म्हणा किंवा योगायोग किंवा दुर्योग म्हणा, आय लिव्ह इन सावरकर नगर.